हरे राम हरे हरे, हरे राम हरे राम, हरे राम हरे हरे, हरे राम हरे हरे हरे, हरे राम हरे 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 हरे, हरे राम हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे राम हरे राम, राम 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 राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, पुंडलीक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत सम्राट श्री संत तुकाराम महाराज की जय, कुलस्वामी खंडेराय भगवान की जय, सब संतन की जय, पवन सुत हनुमान की जय, भारत माता की जय, जय जवान जय किसान, छत्रपति शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, समाचरण सरोजं सांद्रनीलाबुदाभं, जगन्नीत पानी मंडलम मंडाननं, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, महायोगपीठे तटे विमरत्यं, वरं पुण्डरीकाय दत्तु मुनीन्द्रियं, समागत तिष्ठमानन्दकन्दं, प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, कायमाझी वाणी मानेल संतांसी, रंजविया चित्तास्य पुलिया, या मनासी लागो हरिनामाचा छंद, आवडी गोविंद गावयासे, जयांचे केलिया स्मरण, होय सखळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोणी आता, ते नमस्कारोणी आता, ते नमस्कारोणी आता,
अथ कैनयेन प्रयुक्तं यं पापं चरति पुरुषः अथ कैनयेन प्रयुक्तं यं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वैष्णव बलाद्यो नियोजिता तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियांची स्थिती भ्रंशे मार्ग सांडो नियनारिसे चालत देखो चालत देखो। महावैष्णव माऊली ज्ञानोबराया ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 3 36 क्रमांकाचा श्लोक। अथ कैनयेन प्रयुक्तं यं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वैष्णव बलादिवो नियोजितः तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियांचीही स्थिती भ्रंशे मार्ग सांडोनी अनारिसे चालत देखो। कुरुक्षेत्रावरती सुंदर असा भगवंताला केलेला प्रश्न अर्जुन नावाचा शब्द स्वतः भगवंताला विचारतो, देवा हे असं कसं जे ज्ञानियांचीही स्थिती भ्रंशे, ज्ञानी माणसंसुद्धा ह्या स्थितीकडे पाहिल्यानंतर भ्रमित होतात, या स्थितीचं नेमकं दर्शन द्यावं। गोड असा घेतलेला श्लोक, गोड असे घेतलेली ओवी, अप्रतिम असं सुंदर आयोजन नियोजन। आज वास्तविक पाहता मायबाप हो 26 जुलै 1999 कारगिल विजय दिन या ठिकाणी साजरा करत असताना आजचा ह्या ठिकाणी अतिशय अप्रतिम अतिसुंदर असा 25वा दिवस आपण या ठिकाणी अतिशय स्मारकामध्ये साजरा करतोय, आठवणींच्या माध्यमातून साजरा करतोय। असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुझसाठी अनेकांनी केले, बलिदान तुझसाठी अनेकांनी केले, वंदन तयासी करुणी या आज गावो भारत मातेचे गुणगान आम्ही केले, आज भारत मातेचे गुणगान आम्ही केले। असंख्य बलिदान ह्या ठिकाणी ज्यांचे आपल्या भारत मातेच्या सेवेसाठी गेलेलं आहे, ज्यांनी समर्पण केलेलं आहे, त्या असंख्य शूरवीरांचं बलिदानाचं शौर्यगाथेचं ह्या ठिकाणी थोडंसं स्पष्टीकरण व्हावं। शौर्यगाथा आपल्या कर्णपटलावरती पडावी, कुठेतरी सैनिक काय असतो हे आम्हाला कळावं। आणि म्हणून ह्या ठिकाणी स्वराज्य सैनिक संस्था श्री क्षेत्र संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा राजमाता अहिल्यादेवी नगर आपल्या सगळ्या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत असलेला अप्रतिम अति दिव्य अति उच्च कोटीच्या स्वरूपामध्ये संपन्न होत असलेला हा सोहळा 26 जुलै कारगिल विजय दिन, स्मृती विजय दिन, आठवण विजय दिन, या ठिकाणी शौर्यगाथा विजय दिन आपण सर्वजण या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये संपन्न करतो। प्रथमतः आपल्या सर्वांच्या चरणी हरिभक्तपरायण एक सैनिक या नात्यानं सर्व मायबापांच्या चरणी प्रथमतः नतमस्तक होतो। वास्तविक पाहता ह्या जगाच्या जगतपटलावरती कारगिल शौर्यगाथा या ठिकाणी संपन्न करत असताना, सैनिकांचं शूरवीरांचं ह्या ठिकाणी चरित्र आपल्यासमोर मांडत असताना अनुभव आले अंगा ते देतसे जगा। सैनिक ह्या नात्यानं थोडेसे अनुभव या तुमच्या लेकराच्या पाठीशी असणारेच आहेत, तेही या ठिकाणी आपल्यासमोर दिग्दर्शन आज होणार आहे। वास्तविक पाहता कुरुक्षेत्राचं आध्यात्मिक स्थितीमधलं आणि ह्या मृत्यूलोकामध्ये कलियुगाचं दर्शन देत असताना अर्जुना तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तू घडविता, तू उठविता, तू बसविता, तू नेवविता, तू सर्वस्व करता आहेस। तुझ्या जीवनाच्या शिल्पकारिकतेचं शिल्प तुला घडवायचं आहे आणि हे शिल्प घडवत असताना तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे। अनेक प्रकारे भगवंताला समोर अर्जुन नावाच्या शब्दाने केलेले प्रश्न असतील आणि त्या प्रश्नाला सविस्तर असे उत्तर देत असताना भगवंत स्वतः सांगतात, अर्जुना बघ अतकैनयेन प्रयुक्तं यं पापं चरति पुरुषः। पुरुष नावाचं ब्रह्मवालोकाधिष्ण मुद्दमापदेव हा शिल्प घडवताना संतुष्टीचा ढेकर मला केव्हा आला, तर वास्तविक पाहता हे जे शिल्प घडलं गेलं तेव्हाच आला। आणि ह्या शिल्पाच्या घडवणुकीसाठी मी जे परिश्रम केलेले आहेत, ज्या लोकांमध्ये हे परिश्रम केलेले आहेत, ज्या लोकांमध्ये हे शिल्प वावरणारे, त्यांची सेवा करत असताना ज्या शिल्पांना या ठिकाणी त्याग प्राप्त करावं लागणार आहे, त्या शिल्पांच्यासाठी मी धावून जातो, त्या शिल्पांच्या सेवेसाठी ह्या ठिकाणी मी अप्रतिम असं माझं कार्य पार पाडतो। हा घेतलेल्या श्लोकाचा स्पष्टीकरणाचा थोडासा भावार्थ आहे। तरी पण अर्जुन नावाच्या शब्दाची व्याप्ती ह्या ठिकाणी थांबत नाही। अर्जुन नावाचा शब्द प्रश्न करतो, देवा तरी हे देवा आईसे कैसे, असं कसं काय आहे देवा? का अनेक प्रकारची आई आज 25 वर्षे झाले आपल्या डोळ्यातले दुःखाचे अश्रू थांबू शकत नाही,
आज 25 वर्षे झाले बाप आपल्या डोळ्यातल्या दुःखाचे अश्रू थांबू शकत नाही. एक भाव आपल्या भावाच्या आठवणीनं आपल्या दुःखाचे अश्रू थांबू शकत नाही. एक बहीण दुःखाचे अश्रू आपल्या भावाच्या आठवणींना थांबू शकत नाही. माझे मायबाप एक अर्धांगिनी आपल्या स्वतःच्या पतिराजाच्या आठवणींना आपल्या दुःखाच्या डोळ्यातले अश्रू थांबू शकत नाही. एवढेसे लेकरं आज आपल्या बापाची आठवण करतात. जे 527 जवान ह्या ठिकाणी आपले शहीद झाले ना, त्या 527 जवानांचे कुटुंब आज आठवण काढतात. डोळ्यातून दुःखाचे अश्रू बाहेर टाकतायत आणि भगवंताला विचारतायत, देवा तरी हे ऐसे कैसे, असं कसं रे भगवंता. आज 25 वर्षाची आठवण आमच्या लेकराची आमच्या जवळून जात नाही. जशी कुरुक्षेत्रावरती अर्जुन नावाच्या शब्दानं डोळ्यातल्या दुःखाच्या अश्रूची डहाळणी ह्या ठिकाणी कुरुक्षेत्रावर मांडलेली आहे आणि भगवंत स्वतः सांत्वन करतात ना, त्याच पद्धतीनं आजही पण 527 जवान ह्या ठिकाणी ह्या युद्धामध्ये शहीद होत असताना आजही त्या कुटुंबाचा आठवणींचा उजाळा अंबरला फुटून आल्याशिवाय राहत नाही. ते भगवंताला प्रश्न करत असते ना अनेक प्रकारच्या नात्यानं, तरीही देवा ऐसे कैसे, आमच्याच लेकराच्या वाट्याला हे काय यावं, आमच्या लेकराला एवढा पुण्याचा वाटा ह्या लेकराच्या वाट्याला काय यावा, आमचं लेकरू आई जगदंबा स्वस्वरूप भारत मातेची सेवा करत असताना शहीद का व्हावं, आमच्याच लेकराला एवढा मोठा पुण्याचा वाटा का प्राप्त व्हावा, नव्हे तर एवढा असणारी जी काय पाठीमागची उपाधी आहे त्या उपाधीला सोडून आमच्या लेकरांनी का जावं. या अनेक प्रकारचे प्रश्न आजही हे कुटुंब करत असतील ना, त्या कुटुंबाच्या सांत्वनी करता शौर्य गाथा विजय दिन ह्या ठिकाणी आपण संपन्न करतो. महाराज ह्या नात्यानं, व्यासपीठ ह्या नात्यानं कुरुक्षेत्रावरती अर्जुन नावाच्या शब्दाचं सांत्वन जसं भगवंताने केलं ना, तेच सांत्वन आज या कुटुंबाचं मी करत असताना महावैष्णव माऊली ज्ञानोबराय ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये 232 क्रमांकाची ओळी प्राप्त करत असताना आणि अप्रतिम कर्मयोग सांगत असताना सांगतात, अर्जुना अथकेन यन प्रयुक्तम यम पापम चरति पुरुषः अन्निच्छन्नपे वाष्णव बलादिहो नियोजितः. एकच उत्तर देऊन टाकलं का अर्जुना हे फक्त नियोजन असतं. या नियोजनामध्ये अलीकडं 1 सुद्धा मला जाता येत नाही आणि 1 पलीकडं सुद्धा जाता येत नाही. नियोजितः हे सगळं नियोजन असतं महाराज. आणि म्हणून धन्य तोची ग्राम जेथे माझ्या हरीचे दास जन्म घेती, धन्य तोची वंश भक्ती भाग्य ब्रह्म ज्ञान तेथे असे घरोघरी, धन्य नर नारी नाही पापा लागत तया. आज 527 जवानांच्या कुटुंबाला धन्यता देत असताना, कारगिल विजय दिन संपन्न करत असताना ज्या माझ्या शूरवीर सैनिक जवानांनी आपलं स्वतःची आहुती आई जगदंबा भारत मातेच्या सेवेशी समर्पण करत असताना प्रथमतः त्या सर्व मायबापांना माझा मानाचा मुजरा असेल का, मायबाप हो, जोपर्यंत आपली स्थिती चंद्र सूर्य तारे नव्हे, एक वेळे चंद्र सूर्य तारे जातील पण आपल्या आठवणी अजरामर राहतील, अशी योग्य स्थिती आपण प्राप्त करत असताना जरीही आज अंबरला आपल्या कुटुंबाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी फुटत असेल, आठवणींच्या माध्यमातून फुटत असेल, तरीही भगवंताच्या उत्तराला आपल्याला कारणीभूत ठेवून एक समर्पक उत्तर अंतकरण चतुष्टयमध्ये आठवणींचा उजाळा कंटिन्यू ठेवून दुःखाचे अश्रू कमी करण्यासाठी त्या प्रश्नाचं अप्रतिम असं उत्तर फक्त अर्जुना नियोजितः. हे सगळं नियोजन असतं. या नियोजनामध्ये कोणालाही अलीकडं पलीकडं जाता येत नाही. तसं आज माझ्या कारगिल शौर्य गाथेचं वर्णन करत असताना मायबाप आपण सगळेजण ज्ञात आहात. या ठिकाणी वीर पत्नी आहेत, या ठिकाणी वीर शूरवीर माझे सैनिक जवान आहेत, आजी माझी सगळे सैनिक संघटनेतले कार्यकर्ते आहेत, जे आजही पण या ठिकाणी आपले शौर्य गाथा या ठिकाणी ऐकत असताना प्रफुल्लित मनानं आपल्या मनाची तेजस्वी ज्योत ह्या ठिकाणी प्रफुल्लित करत असताना आणि आठवणींना उजाळा देत असताना आपण आपल्या सैनिक ड्युटीमध्ये किती कशा पद्धतीमध्ये आपली सर्व्हिस केलेली आहे, या सर्वस्वी भारत मातेच्या सेवेच्या आठवणींना उजाळा देत असताना आज तुमच्यासमोर काहीतरी मांडण्याचा प्रयत्न ह्या फौजी लेकराचा असेल. एक भारत मातेची सेवा करत असताना आपल्यालाही कुठेतरी अनुभव आला म्हणून ते मांडत असताना कुरुक्षेत्रावरती भगवंताने अनेक प्रकारच्या अर्जुनाचं दुःखांकित भाव बाहेर काढत असताना मी माझ्या सगळ्या सैनिक बांधवांच्या माय बापांना, बहीण भावांना, सगळ्यांना, अत्यष्ट गणगोत्र नातेवाईक मित्र परिवाराला आपल्या ह्या साथीदाराच्या आठवणीतून बाहेर काढण्यासाठी, आपल्या ह्या साथीदाराला दुःखाच्या भावातून बाहेर काढण्यासाठी एकच टॉपर क्रांती संदेश देईल. गेले दिगंबर विश्वर युभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, चंद्र सूर्य तारे नव्हे हे दोनही जातील पण दिगंबर ईश्वर युभूती समान जगलेला आपला साथीदार 25 वर्षे काय भारत माता जोपर्यंत आहे तोपर्यंतच नव्हे. महाराज म्हणतात
ज्यावेळेस मृत्यूलोकाची पुनर्रचना होईल ना, त्यावेळेस ह्या जवानांची आठवण काढल्याशिवाय राहणार नाही. एवढी शौर्यगाथा, अप्रतिम शौर्यगाथा आजही ह्या जवानांनी आपल्या समोर ठेवलेली आहे. कुरुक्षेत्रावरती सर्वस्वी आपलं साधन बाहेर काढताना, सर्वस्वी दुःखांकित भाव बाहेर काढत असताना भगवंत स्वतः सांगतात, अर्जुना अरे हे सगळं माझं नियोजन आहे, हे मला करावंच लागतंय. ऐका माय बापा हो, 26 जुलै 3 मे 1999चा दिवस उजाडला. 3 मे 1999चा दिवस उजाडला. मेंढपाळानं बातमी आणली, साहब मैं आपको सॅल्यूट मारता हूँ. कॅप्टन सौरभ कालिया नावाच्या व्यक्तिमत्वासमोर, शूरवीर जवानासमोर एका मेंढपाळाने सॅल्यूट मारला आणि सॅल्यूट मारून सांगितलं, साहब 17,500 फूट उंचीचा प्रवास आहे, 4,500ची दुश्मनांची फौज बसलेली ह्या मेंढपाळानं आपल्या तीक्ष्ण नजरेने पाहिलेली आहे. हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण जी रावटी सोडून खाली येता येत ना, त्या असणाऱ्या सिस्टममध्ये सगळा कब्जा दुश्मनांनी केलेला आहे. मैं आपको सॅल्यूट मारता हूँ. मायबाप 21 वर्षाच्या तरुणानं स्वतःची एनडीएची परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी पद प्राप्त करत असताना भारत मातेला पहिला सॅल्यूट ठोकला. आई जगदंबा, जर मेंढपाळ मला निरोप देत असेल, 17,500 फूट उंचीचा मला प्रवास पार करायचा असेल, तर आवर्जून माझ्या समोर जे दिसतंय तेच माझं आहे. सर्वस्वी भांडवल घेऊन, जेवढं आपल्या बरोबर आहे तेवढं शस्त्र सामुग्री घेऊन, 5 साथीदारांना घेऊन ज्यांनी प्रवास चालू करावा, स्वतःच्या जीवाची पर्वाही न करता 4,500 फौजला मी मारील म्हणणारा कॅप्टन परमवीर चक्र विजेता सौरभ कालिया सांगतोय, आई जगदंबा भारत माता हेच माझं आराध्य दैवत आहे, हेच माझं आराध्य दैवत आहे. ही तर खरी कारगिल शौर्य गाथा आहे महाराज. ज्या वेळेस माणूस जन्माला येतो ना गुरुजी, असं म्हणतात, ज शब्दस जन्म युकारो मग शब्द इति मोक्षादो मधलं अंतर म्हणजे जीवन मिळालं. त्या जीवनामध्ये आपण कशा करता जगावं, त्या जीवनामध्ये आपण आपली स्वतःची असणारी सार्थकतेची परिकाष्ठा कशी करावी, त्या जीवनामध्ये आपण आपलं जीवन सार्थक कसं करावं. विचारा ना माझ्या संत नात्याच्या शब्दाला, विचारा माझ्या महापुरुष नात्याच्या शब्दाला, विचारा आम्हा सैनिक शब्दाला, विचारा आमच्या सर्वस्वी त्याग बलिदान करणाऱ्या शूरवीरांना, का ज्यांनी स्वतःच्या जन्माचं अस्तित्व मृत्यूपर्यंतच्या अंतरातलं जीवन जगत असताना काही मंडळी देवासाठी जगले, जीवनाची सार्थकता करून टाकली. काही मंडळी संतांच्या सेवेसाठी जगले, जीवनाची सार्थकता केली. काही मंडळी आईबापाच्या सेवेसाठी जगले, जीवनाची सार्थकता केली. मायबाप, काही मंडळी समाजसेवेकरता जगले, जीवनाची सार्थकता केली. आम सैनिक माझा भारत मातेचा सांगतोय, आम्ही भारत मातेच्या सेवेकरता जगणार, मरणार. हीच आमच्या जीवनाची सार्थकता आहे मायबाप, हीच आमच्या जीवनाची सार्थकता आहे. कॅप्टन सौरभ कालिया नावाच्या 21 वर्षाच्या तरुणानं सांगितलं, रात्रभर मी चिमणीच्या प्रकाशामध्ये अभ्यास केला. हिमाचल प्रदेशामध्ये माझा जन्म झाला. गेलो होतो महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कोठेतरी, त्या ठिकाणी जाऊन पाहिलं, पुण्याजवळच नजदीक तुकोबारायांचं मंदिर होतं. त्या ठिकाणी नजदीकच माझ्या महाविष्णू माऊली ज्ञानोबारायांचं मंदिर होतं. जाऊन मंदिरामध्ये दर्शन तर घ्यावं ना, कुठेतरी जाऊन माझ्या तुकोबारायांचं दर्शन घ्यावं, कुठेतरी जाऊन माझ्या माऊलीचं दर्शन घ्यावं. कॅप्टन सौरभ कालियानी अधिकार नावाचं पद प्राप्त केलं आणि महावैष्णव माऊली ज्ञानोबाराया माझ्या तुकोबारायांच्या सेवेसाठी आवर्जून दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या पदस्पर्शी भूमीमध्ये आपला स्वतःचा पाऊल टाकला. आणि ज्यावेळेस कॅप्टन सौरभ कालिया महावैष्णव माऊली ज्ञानोबारायाच्या मंदिरामध्ये येतो, माझ्या तुकोबारायांच्या मंदिरामध्ये येतो, सहज आपल्या एका कोपऱ्यात बसून महाराजांच्या कीर्तनाचं एक वाक्य कानावर पडतं, का रे विजयश्री प्राप्त करायचा असेल, यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य प्राप्त करायचं असेल ना, तर 100% स्फूर्तिदायक महाराष्ट्राचं पहिल्या क्रमांकाचं विधान जर काय असेल, तर महाराष्ट्राचा राजा राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचा नारा आपल्या नजरेत पाहिजे. धर्मवीर संभाजी महाराष्ट्र राजाचा नारा आपल्या नजरेमध्ये पाहिजे. कुठेतरी महापुरुषांची शौर्यगाथा आपल्या नजरेमध्ये पाहिजे. कुठून चुकून बसलेल्या माझ्या कॅप्टन सौरभ कालिया नावाच्या व्यक्तिमत्वांनी महाराष्ट्राच्या राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचा नारा ऐकला, धर्मवीर संभाजी महाराजांचा नारा ऐकला. कारगिल नावाच्या पायथ्याची पोस्टिंग झाली आणि त्या पोस्टिंगमध्ये 9:30 वाजता मेंढपाळानं दिलेल्या निरोपाला पहिला सॅल्यूट ठोकला. 17,500 फूट उंचीच्या प्रवासावरती जाऊन 4,500ची फौज नेस्त नाबूद करण्याची पात्रता हिमाचल प्रदेशामध्ये जन्मलो आहे. पण महाराष्ट्राच्या भूमीत जाऊन छत्रपतींचा नारा पाठीशी आहे, जिंकल्याशिवाय राहायचो नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं, आपला स्वतःचा उजवा पाऊल पुढे टाकला, 5 साथीदार घेऊन पुढचा प्रवास चालू केला.
थोडेसे अंतरावरती जाऊन पकडला गेला. एक मायबाप शौर्य गाथा ऐकत असताना सांगतोय तुम्हाला सर्वांना, अनुभव आलेले अंगात ज्या आपण सैनिक बांधव ह्या ठिकाणी ऐकतायत ना, ज्या वेळेस आपण आपला सेवेचा पहिला पाऊल पुढे टाकतो ना, मागचा पाऊल पाठीमागे खेचत असतो, तोच पाऊल दाबून परत पुढे घ्यायची पात्रता ज्याच्यात असते ना, त्याला सैनिक म्हणतात. मायबाप त्याला सैनिक म्हणतात. कधीच पाठीमागच्या पावलाला पाठीमागे जाऊ देत नाही तो. गुरुजी मला आवर्जून बोलावं असं वाटतं का ज्या वेळेस तो पाठीमागचा पाऊल पाठीमागे जातो ना महाराज, त्यावेळेस तो पाठीमागचा पाऊल आपला संसारातला आपल्याला संसारात खेचत असतो. पण कधी एक माझा सैनिक असा शब्द आहे, आपल्याला आपलं शौर्यच प्राप्त करायचं नाही आहे. ज्याने जन्म दिला त्या आईला कुशीमध्ये, अगदी त्या आईच्या कुशीत व्यवस्थित ठेवायचं असेल ना, तर त्या आईला कुशीमध्ये आणि बापाला कुशीत ठेवण्यासाठी ही आई वाचली पाहिजे. त्रेत्रायुगामध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, अपि स्वर्ण महिनांका नमे रोंचते लक्ष्मणा, अरे जननी जन्मभूमीश्य स्वर्गादपि गरीयसी. ज्या आईनं जन्म दिला, बापाने जन्म दिला, ज्या साथीदारांच्या संगतीमध्ये वाढलो, त्या साथीदारांच्या संगतीला अगदी सुसंगत ठेवायचं असेल तर माझी भारत माता वाचली पाहिजे. म्हणून मागचा पाऊल पुढे जे खेचतो ना, त्याला सैनिक म्हणतात. मायबाप त्याला सैनिक म्हणतात. कॅप्टन सौरभ कालिया नाही थांबला गुरुजी. कॅप्टन सौरभ कालिया थोडेसे अंतरावरती गेला. 5 जण साथीदार होते माझ्या भारत मातेचे शूरवीर जवान. पकडले गेले, दुश्मनांनी पछाडलं. माय बाप हो, एकाची हाल अपेष्टा असं म्हणतात. 3 मे 1999 पासून 26 मे 1999 पर्यंतच्या अंतरामध्ये केलेल्या प्रवासामध्ये पकडलेला माझा कॅप्टन सौरभ कालिया आणि 5 प्रकारच्या साथीदारांनी ज्यावेळेस दुश्मनांच्या असणाऱ्या रावठीत त्यांना सापडावं, त्यांना पकडावं, त्याच वेळेस आपल्या धर्माची यथोगाथा सांगत असताना, मरण भारत माते करता, मरण शूरवीरांकरता, मरण आई जगदंबेच्या संरक्षणाकरता, पण पाठीमागं माझ्या भारत मातेच्या लेकरांचं काय चाललं हे सांगणार नाही. आज जन्मांतरी अनुभवानं आणि गौरवानं बोलावं असं वाटतं का माझ्या कॅप्टन सौरभ कालियानी पाठीमागचे जे काही सिस्टम जेवढं आहे सैनिक नात्याचं, जन्म मरणे मरापर्यंत सांगितलं नाही. आपला धर्म पाळला. कुठपर्यंत धर्म पाळावा माझ्या कॅप्टन सौरभ कालियानी. अरे पाय तोडले गेले रे माझे माय बाप हो, हात तोडले गेले, एक नख काढले गेले. असं म्हणतात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जी हालापेक्षा झाली ना, ती माझ्या 5 साथीदारांची झाली. मायबाप डोळे काढले गेले आणि निघून पापी दुष्ट दुराचारी देशातल्या अधिकाऱ्यांनी असं म्हणतात माझ्या कॅप्टन सौरभ कालिया आणि या 5 साथीदारांचे सूक्ष्म लिंग सुद्धा कापून काढले. मायबाप एवढ्या हालापेष्टा करून जाणारा कॅप्टन सौरभ कालिया आणि 5 साथीदार ज्यावेळेस शहीद झाले ना, त्यावेळेस 26 मे 1999 रोजी दिल्लीच्या तख्तपटलावरती ह्या 5 साथीदारांचे मृतदेह आले. वाऱ्यानं झुडूक मारली. तिरंगा भारत मातेचा खांद्यावरती अंगावरती पडलेला होता, बाजूला गेला. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी पाहिलं का अरे एवढी निगृण हत्या, सूक्ष्मलिंग सुद्धा कापेपर्यंत तुमची मजल गेली का? उठा, जागे व्हा, तोडा जोडा मारा. कारगिल विजय दिन प्राप्त करून म्हणणारा एकमेव शूरवीर जवान जो पोझिशन मध्ये आपल्या जरूर सिव्हिल दिसतो, अशा तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी नावाच्या साहेबांना खरंच नारा मारावा. माझं व्यासपीठ मारल्याशिवाय राहायचं नाही महाराज, माझं व्यासपीठ मारल्याशिवाय राहायचं नाही. असं म्हणतात ज्या वेळेस ह्या मृतदेहाची अवस्था सर्वस्वी पाहिली गेली, ज्यावेळेस या मृतदेहांचं सर्वस्वी असलेलं अस्तित्व ह्या सगळ्या असणाऱ्या मंत्रिमंडळाने पाहिलं आणि वाजपेयी साहेबांनी सांगितलं का जो तुमचा आमचा विषय ज्यापासून ज्यांनी अलिप्त करून रोखलेला आहे, माझा पर्यटन जातो त्यावेळेस तो सुखरूप नसतो. माझा तत्कालीन भारत मातेमध्ये वावरणारी लेकरं ज्यावेळेस ह्या भेटीला जातात ना, कारगिल नावाच्या नॅशनल हायवेवरून ज्यावेळेस प्रवास करतात ना, त्यावेळेस असं म्हणतात का अंधाधुंद गोळीबार अचानक होतो. पर्यटक येतात, अंधाधुंद गोळीबार अचानक होतो. त्या नॅशनल हायवे लगत असणारा हा जो परिसर आहे ना, या परिसराचं संरक्षण करणं आणि ही आपली जबाबदारी आहे. त्या परिसरामध्ये येणाऱ्या पर्यटकांचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. जे लेकरं आपल्या ह्या ठिकाणी आपल्या आईचा आस्वाद घेण्यासाठी, आपल्या आईचं दर्शन घेण्यासाठी येतात ना, त्यांचं संरक्षण करणं ही जबाबदारी आहे. म्हणून कितीही उंचीचा प्रवास असू द्या, तोडा जोडा मारा, यांना बाहेर काढा असा नारा ठोकून तत्कालीन पंतप्रधानांनी तुमच्या आमच्या जवानांना स्फूर्ती दिली. मायबाप आणि एक गोड वाक्य बोलतो, ज्याला भगवंताच्या आदेशापेक्षाही कमांडोची आदर येते ना, तो माझा भारत मातेचा शूरवीर जवान परत पाठीमागे पिछे मूड नाही करत. तो माझा भारत मातेचा सैनिक आहे. मायबाप तो माझा भारत मातेचा सैनिक आहे.
एका 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 योद्ध्याची शौर्य गाथा आहे. असं म्हणतात ही शौर्य गाथा प्राप्त करत असताना आपले 527 जवान शहीद होत असताना आपल्या 527 जवानांच्या शहीदांच्या आकड्यामध्ये अनेक प्रकारच्या जवानांची शौर्य गाथा सांगत असताना ज्या शौर्य गाथेची दीप प्रज्वलित ज्यांनी केली कॅप्टन सौरभ कालिया, त्या शौर्य गाथेची दीप मावळणारी नव्हे तर भारत मातेचा तिरंगा ठोकणारी शौर्य गाथा अंतिम पोझिशनला परमवीर चक्र विजेता प्राप्त कॅप्टन साक्षात विक्रम बद्रा नावाच्या व्यक्तिमत्वाकडे जाते. जेवढ्या अंतरामध्ये जेवढे अधिकारी शहीद झाले ना मायबाप हो, असं म्हणतात या शौर्य गाथेमध्ये 10 हिरोंचं नाव घेतलं जातं. पहिले एका हिरोचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. गुरुजी एक गोड वाक्य आवर्जून बोलेल, ज्यावेळेस सिव्हिलियन लाईफमध्ये आमचा सैनिक वावरतो ना त्यावेळेस त्या सैनिकाची जी काही शौर्य गाथा आहे ती सैनिकाला माहीत असते. सिव्हिलियन लाईफमध्ये आपलं स्वतःचं जीवन घडवत असताना कोणत्याही ठिकाणी कोणत्याही स्थितीमध्ये निरोप येत असताना आणि आपल्या भारत मातेच्या सेवेकरता जात असताना असं म्हणतात कॅप्टन सौरभ कालिया यांनी अनेक प्रकारच्या असणाऱ्या दुश्मनांच्या बंकरला नेस्तनाबूत करून टाकलेलं आहे. सगळ्याच्या सगळ्या नेस्तनाबूत केलेल्या बंकरमधले अधिकारी मारलेले आहेत. पण आपला एक भारत मातेचा सैनिक, आपला स्वतःचा साथीदार, ज्याने आपल्याला शेवटपर्यंत आसरा दिला, नजर चुकीने छातीत गोळी लागली म्हणून खाली पडला आणि या माझ्या भारत मातेच्या शूरवीर जवानानं परमवीर चक्र विजेता प्राप्त करत असताना स्वतःचा साथीदार पडला म्हणून थोडंसं पाठीमागे वळला, उचलायचा प्रयत्न केला, नजर चुकीने दुश्मनाने छातीत गोळी मारली आणि ती गोळी घेऊन कॅप्टन सौरभ कालिया सांगतोय, जर माझ्या साथीदारा करता नव्हे माझ्या जगदंबा भारत मातेसाठी ही गोळी लागली असेल ना, धन्य आहे माझं जीवन, धन्य आहे माझं जीवन. मायबाप ज्यावेळेस सैनिक पडतो ना त्यावेळेस तो सैनिक आपल्या जीवनाची व्यथा सांगत असताना माझे गुरुजी कायम सांगतात का जो सैनिक पडलेला असतो तो सैनिक जरूर त्या ठिकाणी पडलेला असतो, पण तो 2 व्यक्तीला नमन ठोकत असतो. पहिले व्यक्तिमत्व त्या सैनिकाच्या दृष्टीनं ज्या धरणी मातेवर पडलेला असतो तिचा भंडारा घेतो, आपल्या कपाळाला लावतो आणि हवेतून दुसऱ्या व्यक्तिमत्वाला निरोप पाठवतो, आई ज्या आईनं मला जन्म दिला ना त्या आईची कुश पवित्र ठेवण्यासाठी माझ्या आईला वाचवणं हे माझं परम कर्तव्य आहे, हे माझं परम कर्तव्य आहे. आईला, बापाला, आपल्या अर्धांगिनीला, आपल्या लेकरांना, आपल्या स्वकीयांना हवेतून बोलत असतो का आज तुमचं लेकरू या आई जगदंबा भारत मातेसाठी या ठिकाणी शहीद होत आहे, या ठिकाणी जात आहे तुम्हाला सोडून जरूर, परंतु काळजी करू नका ग आई, अगं मी एक दिवस परतून आल्याशिवाय राहायचो नाही. देशासाठी बलिदान करू न ग कुर्बानी, देशासाठी बलिदान करू न ग जवानी, अग आई रडू नको ग मी येईन परतोनी, अग आई रडू नको ग मी येईन परतोनी. 9 महिने 9 दिवस 1.5-2 किलो 2.5 किलो तू उदरात बाळगुणी, अग रडू नको ग आई मी येईन परतोनी, अग रडू नको ग आई मी येईन परतोनी. या आईच्या सेवेसाठी, या आईच्या सेवेसाठी स्वतःचा देह समर्पुनी, त्या जीवाला सांगेन जीवा या आईच्या उदरी रे परतुनी, अग रडू नको ग आई मी येईन परतोनी. अव रडू नका हो बाबा तुम्ही मी येईन परतोनी. माय बाप सैनिकाची व्यथा सैनिकाला माहीत असते हो. असं म्हणतात जे सैनिक असतात ना, ज्या पायानं पहिली एंट्री मारलेली आहे, ज्या दुसऱ्या पायानंही पहिल्या एंट्रीला साथ दिलेली आहे ना, पण त्या पायाला पाठीमागची लागलेली जी ओढ असते ना त्या ओढीचं कुठेतरी सार्थक व्हावं, त्या ओढीला कुठेतरी सार्थकतेला चीज प्राप्त व्हावं आणि म्हणून त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज ह्या ठिकाणी स्वराज्य सैनिक संस्थेने ह्या ठिकाणी राबवलेला जो शौर्यगाथा कीर्तन महोत्सव सोहळा आहे, शौर्यगाथा जो ह्या ठिकाणी आम्ही राबवलेला आहे, या शौर्यगाथेचं प्रमुख कारणच हे आहे का प्रमुख शूरवीरांची शौर्यगाथा प्राप्त झाली पाहिजे. असा माझा कॅप्टन सौरभ कालिया, कॅप्टन विक्रम बद्रा साहेब महाराज एक हिरोचं वर्णन करत असताना
असं सांगतात का परमवीर चक्र विजेता प्राप्त ज्यांनी ज्यांनी केलं, महावीर चक्र विजेता प्राप्त जे झाले, वीर चक्र विजेता प्राप्त जे झाले, मरणोत्तर प्राप्त विजय प्राप्त ज्यांनी केला, मरेपर्यंत स्वतःच्या देहाची पर्वा न करता जीवाला जीव लावून स्वतःपर्यंत आपल्या जीवाचं अस्तित्व आई जगदंबेसाठी आहे हे समर्पण करेपर्यंत आपला ज्यांनी त्याग केला, सर्वस्वी या सगळ्या शूरवीरांना नतमस्तक होऊन स्वतःचं अस्तित्व त्यांच्या चरणाशी समर्पण करण्याची संधी आज मला ह्या ठिकाणी तुम्ही दिली. अप्रतिम अति सुंदर अशी ह्या ठिकाणी तुम्ही मला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं व्हावं. माझ्या संधीचं सोनं करत असताना माझा सैनिक आर्म्स सिव्हिल लाईफला कळावा, आर्म्स सिव्हिल असणाऱ्या पद्धतीमध्ये लोकांना कळावा आणि म्हणून ही शौर्यगाथा आपल्या नजरेसमोर आणतोय. अनेक प्रकारच्या महापुरुषांचं ह्या ठिकाणी शौर्यगाथेचं वर्णन करत असताना कॅप्टन विक्रम बद्रा साहेब म्हणतायत, ए दिल मांगे मोर. ज्यावेळेस दोन अधिकारी एकमेकाशी बोलत असतात, दोन अधिकारी एकमेकाशी अनुसंधान बांधून आपल्याला विजयश्री खिचून आणायचा आहे, त्यावेळेस स्वतःचा कोट टाकत असतात ना, असं म्हणतात का कॅप्टन मनोज साहेब आणि कॅप्टन विक्रम बद्रा साहेब दो अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक असा कोट टाकला गेला, ए दिल मांगे मोर. ह्या दिलाला जे अपेक्षित आहे ना तेच पाहिजे आणि ते आज आम्ही प्राप्त करणार आहे. एक गोडवाक्य बोलू, अरे कोणीही पण छुप युद्ध करेल, कोणीही पण आड बाजूला जाऊन कोणती तरी कुरगुडीचं युद्ध करेल, पण माझा सैनिक ज्यावेळेस 17,500 फूट उंचीवर बसलेला दुश्मनांना नेस्तनाबूत करतोय आणि विरोधी बाजूचा असणारा विजयश्री स्वतःच्या बाजूला खेचून असतोय, हाच खरा माझ्या कारगिल विजय दिनचा खरा आठवणींना उजाळा आहे. मायबाप आपल्या स्वतःचं जीवन जगत असताना असं म्हणतात, सुभेदार योगेंद्र सिंग यादव साहेबांचा आठवणींना उजाळा द्यावासा वाटतो. सुभेदार योगेंद्र सिंग ज्या वेळेस आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचं दर्शन देत आहेत, बघा मी कालच एक व्हिडिओ अप्रतिम अति सुंदर पाहिला आणि एक साहेब मी आवर्जून बोलेल, गुरुजी आम्ही सैनिक माणसं कोणताच व्हिडिओ बघणार नाही, पण ज्यावेळेस आमच्या सैनिकाचा काही गुणगौरव असेल ना, आपण सैनिक माणसं तो पाहिल्याशिवाय राहत नाही. मी ज्यावेळेस माझ्या ह्या शूरवीर योद्ध्याची पराकाष्ठा आपली स्वतःची पणाला लावत असताना अप्रतिम असा व्हिडिओ पाहिला. स्वतः त्यांनी नमन करून पहिलं दर्शन कोणाचं घेतलं असेल, जसं आजही पण आपण चंद्रयान आपल्या योग्य स्थितीमध्ये कसं प्राप्त केलं, या चंद्रयान इस्रोच्या टॉपर सभेमध्ये स्थितीमध्ये कसं पाठवलं, हे ज्यावेळेस त्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आलं, त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं हा विजयश्री आमचा नाही आहे, हा विजयश्री कोणाचा असेल ना, आमच्या ह्या अभ्यासाचाही पण नाही आहे, पण आमचे अधिकारी ज्यावेळेस विजयश्री खिचून आणतात ना, ज्यावेळेस आपलं रिमोट कंट्रोलिंग बोर्ड ज्या कॉम्प्युटरवरती चालत होतं ना, त्या कॉम्प्युटरसमोर एक देवाचा फोटो होता, देवाच्या फोटोकडं नजर होती आणि बोट मात्र कॉम्प्युटरवरती होतं. चंद्रयान उतरलं त्यावेळेस देवाचं आम्ही दर्शन घेतलं, हा आमचा विजयश्री आहे. एक एक शास्त्रज्ञांनी हा विजयश्री अशा पद्धतीमध्ये सांगितला, पण मात्र का सुभेदार योगेंद्र सिंग यादव आपला विजयश्री सांगत असताना सांगतायत का ज्यावेळेस मला ऑर्डर आली, माझ्या कमांडोंनी सांगितलं बघ तुम्हाला हे असं जायचं आहे, या पद्धतीमध्ये ही लढाई पार करायची आहे. ज्यावेळेस तोलोलिंग पॉईंटवरती आपली लढाई प्राप्त करत असताना वास्तविक पाहता कारगिल शौर्यगाथेचं दर्शन 2 पॉईंटमध्ये आहे. पहिलं तोलोलिंग पॉईंट आहे आणि दुसरं टायगर हिल पॉईंट आहे. 17,500 फूट उंचीचा प्रवास एका पॉईंटचा, 18,000 फूट उंचीचा एका पॉईंटचा. पहिलं तोलोलिंग पॉईंटची लढाई प्राप्त करत असताना सुभेदार योगेंद्र सिंग सांगतायत, सुभेदार योगेंद्र सिंग असं म्हणतायत का मला ही लढाई ज्यावेळेस माझ्यावरती सोपवली गेली, ज्यावेळेस मला याच्यामध्ये रेशनिंगचं कार्य कसं पार पाडावं हे सोपवलं गेलं आणि त्यावेळेस सांगितलं गेलं सुभेदार आपल्याकडे जबाबदारी आहे, बघा वरती गेलेला आपला सैनिक आहे, या सैनिकाला 100% आपल्याला वाचवायचं आहे. दिवसाचा प्रवास करायचा नाही आहे, रात्रीचा प्रवास करायचा आहे. दिवसाच्या प्रवासामध्ये नजर चुकीने दुश्मनांना आपण दिसले जाऊ, नजर चुकीने आपल्यावरती हल्ले होऊ शकतात, आपला सैनिक या ठिकाणी शहीद होऊ शकतो, म्हणून आपल्यावरती जबाबदारी आहे. रात्रीच्या प्रवासामध्ये ज्या सैनिकांनी प्रवास पार पाडलेला आहे त्या सैनिकांना सगळं रेशनिंगची जबाबदारी आपल्यावरती आहे, असं म्हणतात सुभेदार योगेंद्र सिंग. मी ज्यावेळेस रेशनिंग घेऊन जायचो, एकेकाला पुरवायचो, रात्रीचं परत पाठीमागे यायचो, तेच रेशनिंग भरायचो आणि परत कुठेतरी जाऊन थांबायचो, दिवस उघडला का झोपायचो, परत संध्याकाळ झाली का परत आपल्या प्रवासाला निघायचो, आपल्या साथीदारांना रेशनिंग पुरवायचो. ते रेशनिंग पुरवत असताना आणि आम साथीदारांबरोबर युद्ध करण्याची वेळ येत असताना
15 गोळ्या खाल्ल्या. सगळ्या समवेत असलेले साथीदार गेले, मीही गेलो होतो, मीही मरण पावलो होतो. मलाही कळत नव्हतं मी आता मेलेलो आहे. पण एक असा कुठून तरी भगवंताचा अंश आला, मला सहज स्पर्श करून गेला. चेतना जागरूक झाली आणि देवाला हात जोडून आभार व्यक्त केले. देवा, तुझीच जर इच्छा असेल आई जगदंबा भारत मातेची सेवा करायची, मला ह्या लेकराला वाचवायची, तर समोर पाहिलेलं दृश्य, अधिकारी लोक दिसत आहेत, दुश्मनांचे अधिकारी लोक आहेत, कुठेतरी ते आपल्यावर कब्जा करतायत, कोणीतरी लात मारतंय, कोणीतरी ह्या आमच्या भारत मातेच्या जवानावरती थुंकतंय, कोणीतरी भारत मातेच्या जवानांचे कपडे फाडतायत, मृत जवानांचे त्या ठिकाणी कपडे फाडून कोणीतरी हालापेष्टा करतायत. एक डोळा उघडला आणि समोर पडलेली रायफल घेतली, गोळीबार केला. जेवढं शक्य तेवढे मारले. कुठून गोळीबार आला म्हणून अधिकाऱ्यांना कळाना. समीपत पडलेले भारत मातेचे लेकरं सगळे शहीद आहेत, गोळीबार होतो कुठून म्हणून नजर चुकीने अलीकडे पलीकडे बघायला लागले. आणि 500 फूट 15 गोळ्या खाणारा माझा सुभेदार परमवीर चक्र विजेता प्राप्त यादव साहेब 500 फुटाच्या अंतरावरून रेंगाळत खाली आले आणि आपल्या अधिकाऱ्यांना भेटून सर्वस्वी सांगितल्याच्या नंतरच 4 दिवस डोळे मिटून मृत्यूशी झुंज देणारा, आजही पण अस्तित्वात असणारा परमवीर चक्र विजेता प्राप्त सुभेदार यादव सिंग आपल्या समोर कारगिल विजय शौर्य गाथेची ही व्यथा मांडत असताना अनुभवाची व्यथा मांडतोय. मला देवानी दिलं ते 100% खरं दिलं, मला देवानी वाचवलं ते 100% खरं वाचवलं, पण ज्याच्यासाठी वाचवलं ते 101% आई जगदंबा सेवेसाठी वाचवलं, माझ्या भारत मातेसाठी वाचवलं, माझ्या भारत मातेसाठी वाचवलं. माय बाप, एक शौर्य गाथा आहे. 10 हिरो कारगिल शौर्य गाथेमध्ये सांगितले गेले. कॅप्टन विक्रम बद्रा साहेब, कॅप्टन मनोज साहेब, सुभेदार योगेंद्र सिंग यादव, सुभेदार संजय कुमार. असं म्हणतात सुभेदार संजय कुमार नावाच्या व्यक्तिमत्वाची माझ्या भारत मातेच्या जवानाची व्यथा मांडली गेली. आणि मी कायम आवर्जून बोलतो, गुरुजी, माणूस हा पेहरावरून ठरला जात नाही, माणूस हा त्याच्या असणाऱ्या स्थितीवरून ठरला जात नाही. माणूस हा ठरायचा असेल तर अंतकरणामध्ये जी श्रद्धा आहे ना त्याच्यावरून ठरवला जातो. आणि ती ठरवण्याची सिस्टम माझ्या भारत मातेच्या मिलिटरी ह्या ट्रेनिंग लाईफमध्ये ठरली जाते, मिलिटरी ह्या अस्तित्व लाईफमध्ये ठरली जाते. आणि जी लाईफ जी अस्तित्व लाईफ ठरवते ना ती आजन्म जन्मांतरी त्याच्या कारणीभूत येते. असं म्हणतात सुभेदार संजय कुमार सांगतो का मी स्वतः टॅक्सी चालवत होतो, टॅक्सी चालवायचो, भरतीला जायचो, टॅक्सी चालवायचो, भरतीला जायचो. 4 वेळेस मला पाठीमागं काढलं. 5व्यांदा आई जगदंबाने मला स्वीकारलं. बाळ, तुझी इच्छा जास्त प्रबल दिसते, भारत मातेची इच्छा माझ्यावरती कृपा आशीर्वादानं झाली आणि मी भरती झालो. असं म्हणतात ज्या वेळेस भरती झालो सगळ्या मित्रांनी मला विचारलं, माझ्या आईने मला विचारलं, माझ्या बाबांनी विचारलं, सगळ्यांनी विचारलं का आपल्याला हे पैसे पुरे नव्हते का, आपल्याकरता हे पैसे जास्त भरपूरसे होतेच ना, मग आपण हे का. त्यावेळेस मी एक असं आवर्जून उत्तर दिलं, कदाचित जर एखाद्या वेळेस भगवंताच्या श्लोकाप्रमाणे आता काही येन प्रयुक्तम यम पापम चरती हे पुरुषा तरी देवा हे आईसे कैसे. जे ज्ञानियांची स्थिती भ्रंशे, ज्ञानी माणसं सुद्धा ह्या अज्ञानी लेकराला सॅल्यूट मारतील आणि ती वेळ आई जगदंबा भारत मातेची सेवा करत असताना मला येईल. म्हणून मला ह्या 5व्या क्रमांकाच्या भरतीला आईने स्वीकारलं. ही सुभेदार असणाऱ्या अनुज संजय कुमार नावाच्या व्यक्तिमत्वाची व्यथा आहे. आपलं जन्मांजन्मादरती चीज करण्यासाठी जर मला आई बोलवत असेल तर मी गेलेलो बरा आहे. आणि म्हणून आपल्या स्वतःचं अस्तित्व याही हिरोने अशा पद्धतीमध्ये केलेलं आहे. असं सांगतात कॅप्टन अनुज नय्यर नावाच्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीमध्ये मी ठराविक 10 हिरोंचं ह्या ठिकाणी आपल्यासमोर स्पष्टीकरण मांडेल आणि नियोजित ह्या शब्दावरती अंतिम क्षणाला बोलेल. सगळ्यांना आज आवर्जून असं वाटतंय का हे सगळं असं का, याचं उत्तर मी पहिल्यांदा बोलून गेलो. कुरुक्षेत्रावरती भगवंताने सांगितलं नियोजितः, नियोजनाच्या बाहेर काहीच होत नाही. काळ हा परिस्थिती तयार करतो आणि परिस्थितीमध्ये ज्यांच्या नशिबात 527 जणांच्या शौर्यगाथा होती ती त्यांनाच मिळाली. आजही माझे सैनिक बांधव आवर्जून या ठिकाणी भीक मागताय, देवा अरे आमच्या नशिबात जरी शौर्यगाथा असती तर आम्ही किती धन्य झालो असतो, नाही का. बघा ना, गोडवाक्य बोलतो, आजही पण भीक मागतायत का आमच्या नशिबात ही शौर्यगाथा पाहिजे होती, आम्ही या ठिकाणी आज शहीद होऊन आमचं स्मारक उभारलं जावं पाहिजे होतं, आजही आमच्या स्मारकाला अनेक प्रकारच्या लोकांनी पाहायला पाहिजे होतं. जसं आपल्या संगमनेर तालुक्याचं नाव रोशन करत असताना आवर्जून व्यासपीठावरून बोलावं असं वाटतंय का आपल्या नावात तालुक्याचं नाव, आपल्या गावाचं नाव, आपल्या जिल्ह्याचं नाव, आपल्या राज्याचं नाव, आपल्या भारत देशाचं नाव आपल्यापुरतं मर्यादित नाही ठेवलं. ज्यांनी जगाच्या जगत पटलावरती कोरलं त्या पलीकडच्या फोटोला पहिला सॅल्यूट मारा.
त्या पलीकडच्या फोटोला सॅल्यूट मारा. तो फोटो आजही तुमच्या समोर सांगतोय का ज्या वेळेस मी त्या युद्धात सहभागी झालो होतो ना, त्या युद्धामध्ये माझ्या बरोबरचे साथीदार जे शहीद झालेले आहे त्यांना तर मी वाचवलं नव्हे, 1-1.5 किलोमीटरच्या अंतराच्या पाण्यामधून स्वतःच्या खांद्यावर घेऊन एक साथीदार पलीकडच्या टोकाला पोचवला. आणि तो पोचवत असताना स्वतःच्या प्राणाची विचार न करता, स्वतःच्या देहाचा विचार न करता मी माझं अस्तित्व घडवलं. वास्तविक पाहता त्याही माझ्या व्हिक्टोरिया क्रॉस नामदेवराव जाधवांना माझा शतशः प्रणाम आहे, माझा शतशः प्रणाम आहे. मायबाप, एवढी मोठी आपल्या शौर्य गाथा आपल्या असणाऱ्या शूरवीरांची आहे. आणि स्फूर्ती कशाची? जनतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची. स्फूर्ती कोणाची? छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांची. ऐका, ज्यावेळेस कॅप्टन अनुज नय्यर नावाच्या व्यक्तिमत्वाचा ह्या ठिकाणी आढावा घेतला जातो, ज्यावेळेस त्याच्या कार्याची दखल घेतली जाते, त्यावेळेस कॅप्टन साहेब सांगतात, माझं लग्न जमलं होतं, 20 दिवसामध्ये मला लग्नाला उभं राहायचं होतं, सुट्टीवर आलं होतं, कमांडोजने निरोप पाठवला, काही परिस्थितीमध्ये हजर व्हायचं आहे. या ठिकाणी युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी माझ्या लग्नाचा विचार केला नाही, मी माझ्या कोणत्याच गोष्टीचा विचार केला नाही, मी माझ्या ड्युटीवरती हजर झालो आणि ती ड्युटी अगदी मरेपर्यंत मी निभावली. ही माझ्या अनेक शूरवीरांची गाथा आहे. कॅप्टन विजयंत नावाचा तोलोडिंग पॉईंटची लढाई पूर्ण करत असताना सांगतोय का स्वतःची जबाबदारी 15 मीटरच्या अंतरावरती येऊन पोचली होती. 15 मीटरच्या अंतरावरती पोचलेली जबाबदारी दुश्मनाच्या ताब्यात गेली होती. स्वतःची रायफल काढली आणि दुश्मनासमोर नतमस्तक होण्याचं नाटक केलं, छातडात घातली आणि दुश्मनांना मारलं. दुश्मनांनी हिरून मला मारलं, पण मी माझी शौर्यगाथा सोडली नाही, मी माझा पराक्रम सोडला नाही. हा माझा हिरो कॅप्टन विजयंत नावाचा तोलोडिंग पॉईंटवरती भारत मातेचा तिरंगा फडकवत असताना भारत मातेला सॅल्यूट करून सांगतो का मी माझ्या भारत मातेकरता जे करायला पाहिजे ते हेच करायला पाहिजे. अनेक प्रकारचे हिरो आहे महाराज. हवलदार सुलतान सिंग नावाचा हिरो आहे, सुट्टीवरती आलेला आहे, निरोप आलेला आहे, दुसऱ्या दिवशी लग्न आहे, आदल्या दिवशी जावं लागतंय. बघा ना माझे बाप हो, जो माणूस लग्न दुसऱ्या दिवशी आहे आणि आदल्या दिवशी आपल्या ड्युटीवरती प्राप्त होतोय, ड्युटीवरती जातोय, काय त्याचं स्वतःचं मन म्हणत असेल हो, काय त्याच्या मनातल्या वेदना बाहेर येत असतील हो, काय त्याच्या स्वतःच्या असणाऱ्या अस्तित्वाची लढाई त्या ठिकाणी तो मांडत असेल हो. काय सांगा ना, किती मांडत असेल. मांडावी लागली तरीही पण पाठीमागे यायचं नाही, तरीही पण स्वतःच्या असणाऱ्या अस्तित्वाची लढाई आई जगदंबा भारत मातेसाठी करायची. ही अनेक प्रकारच्या ह्या हिरोंची यशोगाथा, शौर्यगाथा, विजयगाथा आज ह्या कारगिल विजय दिनाच्या माध्यमातून मांडावीशी वाटते. आता ह्या ठिकाणी फक्त एकच सांत्वन पण बोलू शकतो का प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचा हिरो कुटुंबातला गेलेला आहे. प्रत्येक ठिकाणी शहीद जवानाच्या रूपानं आपला हिरो उभा राहिलेला आहे. त्याला सॅल्यूट मारताना माझ्या आईचं हृदय या ठिकाणी कळवळत असेल, माझ्या बाबाचं हृदय या ठिकाणी करवळत असेल, भावा बहिणींचं हृदय करवळत असेल. त्यांच्याकरता कुरुक्षेत्रावरती भगवंत स्वतः सांगतात, नियोजन हे माझं नियोजन आहे आणि भगवंताच्या नियोजनाच्या पुढे कोणालाच जाता येत नाही. मी बोलून गेलो जसं कॅप्टन सौरभ काली यांनी ह्या ठिकाणी ह्या युद्धाची दीप प्रज्वलित केली आणि विक्रम बद्रा नावाच्या व्यक्तिमत्वानं ती दीप प्रज्वलित करत असताना तिरंगाचा सॅल्यूट ठोकला 17,500 फूट उंचीच्या अंतरावरती. अनेकांचा ह्या ठिकाणी असणारा स्वतःच्या अस्तित्वाची लढाई करत असताना नव्हे, आई जगदंबेची लढाई करत असताना स्वतःचे कोणाचे पाय तुटले, कोणाचे हात तुटले, कोणाला गोळीने छेद करून गेली, कोणाला अनेक प्रकारच्या वेदना प्राप्त झाल्या. आजन्म जन्मांतरित आजही पण त्याची आठवण काढत असताना आवर्जून व्यासपीठावरून बोलावंसं वाटतं. ज्यांना ह्या ठिकाणी आपला स्वतःचा जीव बचावून आपला स्वतःच्या अस्तित्वाचा पाडा आज वाचण्याची वेळ आलेली आहे, ते आजही पण रडतायत का कदाचित जर आम्ही 527 मध्ये +1 असतो तर आमचा देवाचा गुणगौरव झाला असता, आमचा कुठेतरी असा जीवन सार्थक झालं असतं. कारण कोणत्याही सैनिकाला आम्हा कोणालाही तुम्ही विचारा का तुमचं जीवन सार्थक कशात आहे, आमचा सैनिक ना पिछे मूड फक्त आगे मूड, जेथे आमचा प्राण आईच्या सेवेसाठी जाईल तेथेच आमच्या जीवनाचं सार्थक आहे असं सांगितल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी नियोजन ह्या शब्दावर बोलत असताना, दृष्टांत सिद्धांत मांडत असताना, आध्यात्मिक व्यासपीठ चालवत असताना एकच सांगावंसं वाटतं, काळ परिस्थिती प्राप्त करतो आणि त्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाला खेचून आणतो, प्रत्येकाच्या अंगावरती तो परिस्थिती मांडतो. माझे गुरुजी असं सांगतायत का ज्या वेळेस मृत्यूचं आयोजन नियोजन असतं ना त्यावेळेस ती परिस्थिती तयार होते आणि त्या परिस्थितीमध्ये जसं दुश्मनांनी हिवाळ्याचा मुद्दा साधून बरोबर त्या ठिकाणी आपले सैनिक खाली आल्याच्या नंतर आपल्या असणाऱ्या पॉईंटवरती बरोबर कब्जा केला, त्या हिवाळ्याच्या परिस्थितीशी नियोजित त्या
पॉईंटवरती कब्जा करावा, नियोजितः त्यांना योग्य स्थितीमध्ये धडा शिकवावा, नियोजितः हे सगळं नियोजन होतं. आणि एक गोड वाक्य बोलतो गुरुजी बघा, आता आपण प्रबळ आहेत, आता आपल्याकडे भरपूर आहे, शस्त्रसामुग्री भरपूर आहे, आता आपल्याकडे सगळे अनुभव आहेत, सगळ्या सिस्टम आपल्याकडे आहे. पण तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेबाच्या नावाच्या व्यक्तिमत्वानं ज्या वेळेस अमेरिकेसारख्या देशाकडे हात पसरवला का कृपा करून आम्हाला वर असं एक सॅटेलाईट द्या का जेणेकरून आम्हाला त्या पॉईंटवरती कळेल नेमकं कोण कसं बसलेलं आहे, आम्हाला कळण्यासाठी मार्ग नाही आहे. आणि मी आवर्जून माझ्या भारत मातेची सेवा करत असताना माझ्या वायुदल नावाच्या असणाऱ्या सिस्टमचे गुणगौरवाने टाळी वाजवील का त्या वायुदल नावाच्या सिस्टमनं आपलं स्वतःची जीवाची पर्वा न करता एक एक सिस्टम शोधून पाहिलं. का तर आपल्याला ते जे काही सॅटेलाईट वरनं पाहायचं होतं ते अमेरिकेसारख्या देशाने नाकारलं. पण आपल्या जवानांनी सांगितलं साहब जरी त्या देशानं नाकारलं असेल ना पण आम्ही नाकारू शकत नाही ना, यांना पाठीमागं काढल्याशिवाय राहायचो नाही. ही आपल्या शूरवीरांची शौर्यगाथा आहे, ही आपल्या शूरवीरांची शौर्यगाथा आहे. कधीही पण कोणत्याही स्थितीमध्ये कोणतंही संकट येऊ द्या आपला सैनिक पिछेमूड करत नाही. लक्षात ठेवा, आम जगाच्या जगत पटलावरती पळून जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे, आलं का लक्षात, पाठीमागं पळणाऱ्यांची संख्या जास्त आहे, पण छातीवर गोळ्या खाणाऱ्यांची संख्या ही भारत मातेच्या शूरवीरांची जास्त आहे. कधीही पाठीमागं नाही आहे. का आपलं जीवन व्यथत करत असताना 1000चा त्यांचा आकडा मृत आणि 400-500 आकडा त्यांचा घायाळ आहे. 4500मध्ये हा फक्त मीडियाप्रमाणे आकडा आहे, तत्कालीन मीडियाप्रमाणे, पण वास्तविक पाहता जास्त आहे. आणि विरोधी टोक परस्परी विरोधी बाजू आहे. वरच्याला लढाई करण्यासाठी सोपा पर्याय, खालून लढाई करून वरचा मारायचा अवघड पर्याय आहे. या पर्यायावरती आज ह्या 527 शूरवीरांनी अनेकांच्या जवानांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी लढाई पूर्णतेला नेत असताना आणि आपला भारत मातेचा तिरंगा फडकावत असताना आवर्जून त्या ठिकाणी जाऊन टायगर हिल नावाच्या पॉईंटवरती आपला ध्वज फडकवत असताना सांगितलं का जरी कदाचित आमचा देश गरीब असेल, जरी कदाचित आमच्या देशाकडे काही नसेल, कदाचित आमच्या देशाची यंत्रसामुग्री कमी पडत असेल, शस्त्र गोळा कमी पडत असेल ना, पण आमची निष्ठा कमी पडत नाही. हे आम्ही भारत मातेचे लेकरं आहेत. किती बोलावं माझ्या सैनिकांच्या बाबतीत मायबाप हो, किती बोलावं, किती गुणगौरव करावा, किती सांगावं. एक एक हिरोचा मुद्दा असेल असं म्हणतात का त्या हिरोच्या पाठीमागचं अस्तित्व एवढं प्रबळ आहे का निष्ठा एवढी प्रबळ आहे. भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये, एवढी मोठी निर्धार नावाच्या वर्माची अपेक्षा आहे. महाराज म्हणतात हाच खरा धर्म आहे. आणि हा धर्म प्राप्त करत असताना आज 527 जवानांनी आपल्या स्वतःचा अस्तित्वाचा लेखाजोखा माझ्या भारत मातेच्या सेवेसाठी देत असताना या एका सैनिक या नात्यानं, व्यासपीठ हरिभक्तपरायण या नात्यानं प्रथमतः महानाचा मुद्रा आहे, मानाचा मुद्रा आहे, त्रिवार मानाचा मुद्रा आहे. सॅल्यूट आहे, सॅल्यूट आहे, सॅल्यूट आहे. आज नियोजिता या शब्दावरती तसं नियोजन होतं. 527 आपले शहीद होणारच होते. आपल्या 527 शहीद जवानांची शौर्यगाथा ह्या ठिकाणी येणारच होती. आपल्या पाठीमागच्या जवानांना स्फूर्ती मिळावी, आपल्या पाठीमागच्या जवानांनी ही शौर्यगाथा वाचावी. जशी एक एक शौर्यगाथा प्रत्येक दलामध्ये प्रत्येक अधिकाऱ्याच्या माध्यमातून घडलेली आहे, प्रत्येक सैनिकाच्या माध्यमातून घडलेली आहे, प्रत्येक असणाऱ्या सैनिक आणि अधिकाऱ्याच्या माध्यमातून आपल्या गावात सुद्धा घडलेली आहे. तिची आठवण वारंवार आपल्या हृदयामध्ये राहावी. आणि म्हणून हा सैनिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आदरणीय आमचे दादा असतील पोखरकर दादा, आदरणीय प्रकाश असेल, आदरणीय त्यांची खजिनदार बॉडी असेल, सचिव बॉडी असेल, सभासद बॉडी असेल, सगळ्यांच्या माध्यमातून ह्या फौजीकडे आलेली सेवा. आणि ह्या फौजींना जेवढं जेवढं शक्य तेवढे थोर तुमच्यासमोर मांडायचे, जेवढे हिरो मांडावेसे वाटले तेवढ्या हिरोंची यशोगाथा मांडली. जेवढं शक्य होतं तेवढं मांडलं. मला 1 तासाचा वेळ दिला होता, माझे 5 मिनटं वरती गेलेले आहेत, म्हणून क्षमस्व या ठिकाणी मागतो. तरी देवा हे ऐसे कैसे हा जो कुटुंबातला प्रश्न याला उत्तर देत असताना माऊली स्वतः सांगतायत जे ज्ञानियांची स्थिती भ्रंशे, ज्ञानी माणसंसुद्धा येथे येडे होतात नाही का. गोडवाक्य बोलू का. आज ही शौर्यगाथा एवढ्याच लोकांपुरती मर्यादित आहे का सांगा ना. मी आल्या ह्या ठिकाणी आम्ही सैनिक माणसांचा विषय झाला. शौर्यगाथेचं शौर्य चिंतन परिसरात जायला पाहिजे, कळायला पाहिजे सैनिक कोण आहे, कसे आहे, त्या सैनिकांची यशोगाथा काय आहे. या ठिकाणी आमच्या वीरपत्नी असतील, आमच्या सैनिक पत्नी असतील, या जेवढ्या आणि आपण सैनिक मंडळी एवढ्यांपर्यंतच हा कारगिल विजय दिन थांबला जातो का. इथपर्यंतच हा कारगिल विजय दिन सीमित असतो का. एक गोड वाक्य बोलतो,
नाही सिव्हिलियन लोकांना समजलं, आदरणीय माझी संस्थेला विनंती असेल, आपण घराघरात जावं, आपण त्यांच्या हृदयात जाऊ, आपण त्यांना अनेक प्रकारच्या समस्याचं असणारं निराकरण करू आणि त्यामधून आम्ही सैनिक कोण आहोत हे शिकू. हा शिकवण्याचा वसा आदरणीय ह्या संस्थेने घेतलेला आहे. आदरणीय दादांच्या माध्यमातून, प्रकाश मेजरच्या माध्यमातून हा घडलेला आहे. यांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे उपक्रम या ठिकाणी चाललेले आहेत. अनेक प्रकारचे उपक्रम या ठिकाणी ते राबवत आहेत. या ठिकाणी आदरणीय हा उपक्रम पार पाडत असताना ही संस्था गोरगरिबांच्या कुटुंबाच्या काही सुखदुःखामध्ये सहभागी होते. ही संस्था आदरणीय या ठिकाणी गुरुजींना अतिशय सुंदर असा सर्वोच्च पुरस्कार देत असताना, या ठिकाणी समाजभूषण हा पुरस्कार देत असताना अशा अनेक पुरस्काराच्या माध्यमातून आपलं कार्य पार पाडत असते. ही सैनिक संघटना ज्या ठिकाणी विधवा काही आया बहिणींचे मुद्दे असतील त्यांच्याही पाठीशी उभी राहते. ही सैनिक संघटना आदरणीय कोणाला काही प्रसंग पडले असतील त्यांच्याही सुखदुःखामध्ये आवर्जून उभी राहते. आणि म्हणून यांच्या नावाने एकदा टाळी वाजवावी मला असं वाटतं. कारण का, गोड असं कार्य या सैनिक सेवक संघटनेच्या माध्यमातून होतं आहे. आणि हे कार्य प्राप्त करत असताना ही सैनिक संघटना फार अशी प्रबळ आहे. आणि आपण सैनिक माणसं, जरी कोणी आपल्याला कदाचित काही गोष्टीनं वाकड्या नजरेने पाहत असेल, प्रवचनाच्या माध्यमातून मी आम्हा सैनिक लोकांना सांगू इच्छितो, जरी कोणी काही मंडळी आपल्याकडं वाकड्या नजरेने पाहत असेल, सिव्हिलियन लोकांचा थोडासा ठेकाच असतो नाही का, कोणीतरी कुठेतरी वाकड्या नजरेने पाहत असतात. त्यांना सैनिकांची यशोगाथा शौर्यगाथा पटत नसते. पण कदाचित माझे गुरुजी कायम सांगतात, ज्यावेळेस पटेल ना त्यावेळेस मग मात्र सॅल्यूट मारल्याशिवाय राहायची नाही. कदाचित ते आपला तिरस्कार करत असतील, पण आपण कोण आहोत हे आपलं अस्तित्व मांडत असताना दिलेली आपली जी शिस्त आहे ती आपण शेवटपर्यंत ह्या सिव्हिलियनच्या लाईफच्या पाठीमागे उभी राहून त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करावा. त्यांना शिकवून त्या ठिकाणी त्यांना नम्रता कशी घ्यावी हे शिकवावा. त्यांना नम्रता घेऊन आपण सैनिक कसं घडतो हे शिकवावा. आम्ही सैनिक कोण असतो हे शिकवावा. आणि ही शिकवण्याची पद्धत माझ्या स्वराज्य सैनिक संघटनेकडे कंटिन्यू मला सातत्याने दिसते. मला जवळजवळ 6 ते 7 वर्षापासूनचा आलेला हा अनुभव आहे आपल्या सैनिक संघटनेचा. आणि माझ्या सैनिक संघटनेच्या सगळ्या सुपुत्रांच्या नावाने मला असं वाटतंय का खरोखर अप्रतिम अति दिव्य स्वरूपाचा हा सोहळा करतात गुरुजी. कुठेही पण खाऊचा उपक्रम असेल, कोणता गोरगरिबाला कुठे काही रुपया आठाने कमी पडले असेल त्यांना देण्यासाठी उभी राहते. आणि मी महाराज ह्या नात्याने व्यासपीठावरून कायम सांगत असतो, बघा लक्षात ठेवा, महाराज ह्या नात्याने ह्या व्यासपीठावरून मी कायम सांगत असतो, आज ज्याची गरज आहे ना, देव देवात जरूर आहे, पण तो देव कोणत्या रूपानं दडलेला आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. त्या देवाचं अस्तित्व कोठे आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. वास्तविक पाहता ते संतांनी भरगच्च असं सांगितलेलं आहे, बैसोनी ऐक्यासनी जयाचिया हृदय भवनी विराजिती सर्व घटी राम देहा देही एक. असं म्हणतात संत, सगळ्या घटाघटामध्ये राम आहे, त्याची सेवा केली पाहिजे, त्याच्या सेवेला आपण उतरलं पाहिजे. आपलं स्वतःचं अस्तित्व या आपण नम्रतापूर्वक दर्शन दिलं पाहिजे. आणि मग त्याचं स्वीकारून त्याविषयी आपण आपली स्वतःची ओढ प्राप्त केली पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला हे अस्तित्व कळेल, आपल्याला ही पद्धत कळेल ना, त्यावेळेस अगदी आपल्या असणाऱ्या जीवनाचा जो काय प्रकाशाचा फोकस आहे तो 100% ह्या लोकांवरती पडल्याशिवाय राहायचा नाही. आणि गुरुजी मला वाटतं मी तो पाडण्याचा प्रयत्न करतो. मी जरूर माझ्या व्यासपीठावरून कायम एक वाक्य वापरत असतो, महाराज लोकांचे जास्त पैसे देऊन पाकिटं भरण्यापेक्षा गोरगरिबाच्या लेकरांना वह्या पुस्तकं द्या, क्लास 1 क्लास 2 ऑफिसर झाल्याशिवाय राहायचे नाही महाराज. आज त्याची गरज आहे महाय बापा हो. आणि बघा माझ्या सैनिकांना मी पण सांगेल का कदाचित आपण आपल्या असणाऱ्या या ज्या भगवंतानी ह्या आदिशक्तीची सेवा करत असताना जे आपल्याला हे पदक दिलेले आहेत, या पदकाकडे पाहून आपला एवढी छाती भरारून येते ना, याच्याकडे पाहत असताना हे तर पदक काय, पण खांद्यावरचे पदक सुद्धा आमच्या लेकरांवरती लागावेत, नवे नवे कॉलरवरती सुद्धा स्टार यावेत, अशी आपण इच्छा बाळगली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आपले लेकरं घडवले पाहिजे, त्या दृष्टीनं आपल्या लेकरांचं आपण जतन केलं पाहिजे. त्यांना आचार विचार आणि उच्चाराची सुसंगत देऊन आई जगदंबा भारत मातेच्या सेवेसाठी पाठवलं पाहिजे. आणि ते पाठवणं हे आपलं परम कर्तव्य आहे. का देवा, तर आम्ही स्वतःची लढाई परिपूर्णतेला नेत असताना, आमचं जीवन प्राप्त करत असताना आम्हाला नाही हवालदार पदाच्या वर जाता आलं, नाही आम्हाला सुभेदार पदाच्या वर जाता आलं, नाही आम्हाला मोठ्या कॅप्टन पदापर्यंत जाता आलं, नाही आम्हाला लेफ्टनंट कर्नलपर्यंत जाता आलं, नाही कर्नलपर्यंत जाता आलं, पण कदाचित आम्ही कर्नलपर्यंत थांबलो ना, मग आमचं लेकरू ब्रिगेडियर कसं होईन, आम्ही आमची जिद्द ह्या लेकरासाठी भारत मातेच्या सेवेसाठी लावणारे, हाही अट्टहास फार महत्त्वाचा आहे, हाही अट्टहास फार महत्त्वाचा आहे. आणि गोड वाक्य बोलतो गुरुजी, ज्यावेळेस माझी फर्स्ट सुकन्या MBBS गव्हर्नमेंटमध्ये सिलेक्शन झाली, आता सेकंड सुकन्या आहे ती आता APMC मध्ये आम्ही ट्राय करतो.
होतो. ज्यावेळेस आमच्या लेकराला विचारण्यात आलं का महाराज आता तुम्हाला चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल ना, मी म्हटलं ते मिळालं तरी माझं समाधान नाही व्हायचं, कारण मला जे सेवेचं फळ अपुरं भेटलं, मला जी अपुरी सेवा करण्याची संधी मिळाली भगवंताच्या कृपा आशीर्वादानं, कदाचित मी दुर्दैवी बदनशिबी असेल, पण माझी ही सुकन्या AFMC मध्ये MBBS साठी सिलेक्शन व्हावं आणि माझ्या शूरवीर जवानांची ट्रीटमेंट करण्यासाठी समर्थ व्हावी, ही खरी माझी इच्छा आहे, ही खरी माझी इच्छा आहे. आणि म्हणून 640 मार्क्स पाडत असताना, एवढे टॉपरच्या नेट्समध्ये मार्क्स पाडत असताना यावर्षी तुम्हा सर्वांचा गोड असा आशीर्वाद भेटेल का ती सुकन्या माझी 100% APMC मध्ये सिलेक्शन होईल अशी इच्छा आहे. आणि आई जगदंबा भारत माता तो प्रसाद देईल. मागच्याही वर्षी ज्यावेळेस ती रिपिटेशनला जात असताना विचारण्यात आलं, तुला आत्ताही MBBS कॉलेज मिळतं ना, मग तू का घेत नाही? नाही पप्पा, तुमची इच्छा ही मला पुरी करायची आहे ना. आणि एक गोड वाक्य बोलू का, पैशा करता माणसाचा जन्म नाही, माणसाच्या सेवेकरता माणसाचा जन्म आहे. म्हणून मी आईची सेवा करत असताना माझ्या सैनिकांची सेवा आणि त्याच्याही पेक्षा माझ्या खांद्यावर लागलेल्या स्टारची सेवा, माझ्या कॉलरवर लागलेल्या स्टारची सेवा आणि माझ्या ह्या पोझिशनची सेवा, हाच खरा मोठा माझा भगवंत आहे, हाच खरा मोठा माझा भगवंत आहे. म्हणून आवर्जून सगळ्यांना विनंती करेल, आज शौर्यगाथा कारगिल विजय दिनाच्या माध्यमातून आपण 100% आपले लेकरं घडवा. आणि ज्या टिकेला आपल्याला काही अडचण पडेल, कुठे आपल्याला काही कमी जास्तपणा येईल, सैनिक संघटनेचे अनेक प्रकारचे आपले अधिकारी टॉपर उच्च लेवलचे आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करतील, त्या मार्गदर्शनातून आपला प्रवाह चालू होईल. म्हणून आपण जिथपर्यंत होतो तिथपर्यंत आपली सेवा बरोबर झाली, पण याच्याही पेक्षा आपल्या लेकरांची सेवा मोठी घडावी ही सदिच्छा आहे. आणि म्हणून तरी देवा हे ऐसे कैसे, जी ज्ञानियांचीही स्थिती भ्रंशे. ज्ञानी माणसं वाकड्या नजरेने आपल्याकडे जरी पाहत असले तरी एक दिवस त्यांना सॅल्यूट मारल्याशिवाय पर्याय नाही, हे मात्र त्रिकालवादी सत्य आहे. मी गोड वाक्य बोलू का, जर कदाचित सैनिकांनी थोडी जरी साखळी बॉर्डरवरती सोडली ना, तर 100% यांना सैनिक कळेल सिव्हिलियन लाईफला. नाही कळलं की माझी भाषा, फक्त थोडी आपली सैल जर साखळी सोडली ना, तर 100% यांना सिव्हिलियन लाईफला सैनिक कळेल. पण आपण भारत मातेचे सुपुत्र आहे, आपण आपल्या आई जगदंबा मातेचं दूध प्यालेलो आहे. आपल्याला शपथ दिलेली आहे का दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए, तुझ्या करता हे वतनाकरता तुझं जीवन आहे. म्हणून आपण ती सैल मूठ सोडत नाही, आपण ती मूठ कधी सैल करत नाही, आपण ती मूठ कधी बाजूला करत नाही, आपली असणारी चैन कधी आपण तोडत नाही. जन्म जन्मांतरी चोही दिशेने आपण उभं राहून आपल्या ह्या सगळ्या मायबापांची सेवा करतो. हाच खरा आपला धर्म आहे महाराज, हाच खरा आपला धर्म आहे. आणि तो आपण आवर्जून ह्या ठिकाणी पार पाडतोय. मला थोडंसं प्रवचन वाढवायला लावलेलं आहे, कारण आदरणीय नामदार साहेब ह्या ठिकाणी येऊ राहिलेले, आलं का लक्षात. म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी थोडं प्रवचन लांबवतो. तुम्ही म्हणाल महाराज 5 मिनिटाचं टायमिंग एक्स्ट्रा बोलले आणि प्रवचन लांबवत चालले. मला थोडीशी नोटीस आली म्हणून मी थोडं पुढे चाललो, आलं का लक्षात. थोडीशी नोटीस आली, साहेब येऊ राहिले म्हणून मी थोडंसं पुढे चाललो. नियोजितः जे ज्ञानियांचीही स्थिती भ्रंशे, मार्ग सांडोनी अनारिशे, चालत देखो. चालत ही पद्धत अशी आहे शास्त्रामध्ये, चाल केलासी मोकळा, बोल विठ्ठल वेळ वेळा. आपण मोकळे केलेलं भगवंताने जे आपलं अस्तित्व आहे ते विठ्ठल विठ्ठल बोलण्यासाठी दिलेलं आहे. हे साधू संतांचं संत वचन आहे. आणि मग आपल्या ह्या देहाचं अस्तित्व, आपल्या ह्या जीव चैतन्याचं अस्तित्व, आपल्या ह्या बॉडिफिकेशनचं अस्तित्व, आपल्या आई जगदंबेची सेवा करत असताना भगवंताचं नामचिंतन मुखात आणि नामचिंतन मुखात ठेवून दुश्मनांचा पराभव, ही आपली खरी कर्तव्याची कृपा प्रसादाची ठेवण आहे. ती आपण महाराज म्हणतात त्या पद्धतीनं ती चालवावी, त्या पद्धतीनं ती करावी. मग मात्र ज्ञानियांची स्थिती भ्रंशे. मग ज्ञानी माणसं कितीही भ्रमित होऊ द्या, कितीही त्या ठिकाणी ते शंका घेऊ द्या, त्या शंकेला उत्तर देण्यासाठी आपलं हे आज चालणारी जी पद्धत आहे ही अगदी त्रिकालवादी सत्य. कुरुक्षेत्रावरती अर्जुना असंच पद्धतीमध्ये नियोजन असतं आणि अशाच पद्धतीमध्ये ह्या नियोजनाचा लेखाजोखा असतो. सविस्तर भगवंताने अर्जुनाचं सांत्वन दुःख बाजूला करत असताना, अर्जुनाचं दुःख भाव बाजूला करत असताना, हा जीव ओवीचा आणि ह्या श्लोकाचा भावार्थ ह्या ठिकाणी मांडत असताना, मी आज 25 वर्ष पूर्ण झाले माझ्या सगळ्या शहीद जवानांच्या मायबापाचं दुःख हलकं करण्यासाठी. तुमचा प्रश्न असं कसं आमच्या लेकराच्या वाट्याला आलं, तर नियोजितः, हे नियोजनानंच वाट्याला येत असतं. आणि आपण सगळे धन्य आहेत का आपल्या लेकराचं ही शौर्यगाथेचा पराक्रमाचं हे जे चाललेलं अस्तित्व आहे, हे चंद्र सूर्य तारे असेपर्यंत चालणारे आई जगदंबा भारत माता, कलियुगाचा शेवटही जरी झाला
तरी त्रेत्रायुगाप्रमाणे परत पुनश्च एकदा ह्या शौर्यवीरांची गाथा आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहायची नाही. एवढा त्याग, एवढं समर्पण या शूरवीरांनी केलेलं आहे. शतशः नमन, शतशः नमन, शतशः नमन. ऐका मायबाप हो, महाराज ह्या ठिकाणी एक असं म्हणावंसं वाटतं का वास्तविक पाहता आपल्या जवानांची शौर्य गाथा प्राप्त करत असताना, क्रांतीचा संदेश देत असताना, वीरपत्नी सन्मान ह्या गोष्टीविषयी बोलत असताना मी कायम व्यासपीठाला गुरुजी एक संदेश देतो. बघा आपल्याकडे विधवा परंपरा चालू आहे. आजही पण काही मंडळी विधवा आई हा असा शब्द वापरतात, पण विधवा आई विधवा कधीच नसते, ती सदवा असते. मी कायम सांगत असतो शहीद जवानांच्या पत्नी आजही पण आपल्या सौभाग्यासारखं नटू शकतात. आणि आजही पण अशा काही पत्नी आहेत का त्या नटतायत, आपल्या आरशासमोर जात आहेत, आपलं सौभाग्याचं लेणं उभं करतात आणि आपलं अस्तित्व, आपला पतिराज ज्या जिल्ह्यात होता, ज्या बॉर्डरवरती होता, त्या बॉर्डरचं ध्यान करतात आणि त्याला आरशामध्ये त्या पतिराजाला पाहतात आणि आठवणींना उजाळा देऊन त्या पतिराजाची सेवा करतात. हे खरं आपलं सौभाग्याचं लेणं आहे. आलं का लक्षात? आणि म्हणून शक्यतो विधवा आई हा सन्मान आपण स्वीकारला पाहिजे. विधवा ही कधीच विधवा नसते, ती सद्वाच असते. तिला सगळे अधिकार शास्त्राने देऊन टाकलेले. पण काय झालं माहिती का गुरुजी, आजही पण काही मंडळी, वडीलधारे मंडळी ही एक अशा रूपामध्ये बाळगतात का आजही पण त्या ठिकाणी विधवा आईला काही आरती ओवाळू देत नाहीत, काही विधवा आईला शुभ कार्यामध्ये येऊ देत नाहीत, काही विधवा आईला जवळ बसू देत नाही. अरे माझे माय बाप हो, ज्या आपल्या बहिणीचं जे अस्तित्व जे कुंकाच्या रूपानं नटलं होतं, बॉर्डरवरती युद्ध करत असताना शहीद झालं, ते कसं मिटू शकेल? आलं का लक्षात? जे अस्तित्व समाजसेवेसाठी मिटलं ते कसे मिटू शकेल? जे अस्तित्व देवाच्या सेवेसाठी झटलं ते कसं मिटू शकेल? जे अस्तित्व संतांच्या सेवेसाठी जगलं ते कसं मिटू शकेल? आणि म्हणून त्या अस्तित्वाची उजाळा देण्यासाठी विधवा आई सन्मान झाला पाहिजे. विधवा आईला योग्य असा सन्मान मिळाला पाहिजे. तो आपल्या नजरेतून आपण हटवून बाजूला ते दोषांकित भाव बाजूला काढले पाहिजे. त्यांना आपण वीरपत्नी ह्या नात्यानं स्वीकारलं पाहिजे. जेवढं शक्य आहे तेवढं त्यांना सहकार्य केलं पाहिजे. आणि म्हणून वीरपत्नी सन्मान ह्या संस्थेच्या माध्यमातून होतोय. वीर जवान कुटुंबाला कायमस्वरूपी आसरा, एकमेकांना उभारी आणि उच्च शिक्षण, युवती शिक्षण हाच खरा ह्या संस्थेचा मंत्र आहे. आलेल्या गोरगरिबांची सेवा हाच खरा ह्या संस्थेचा मंत्र आहे. वारंवार हा मंत्र आपल्या कानावरती पडावा अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि जाता जाता एक गीत आपल्यासाठी सादर करतो. जीवनाचा अंत हा कसा झाला रे, जीवनाचा अंत हा कसा झाला रे, देशाचं रक्षण करता काळ आला रे, देशाचं रक्षण करता काळ आला रे. हे जीवनाचा अंत हा कसा झाला रे, जीवनाचा अंत हा कसा झाला रे, देशाचं रक्षण करता, देशाचं रक्षण करता काळ आला रे, काळ आला रे. धन्यवीर माता, धन्यवीर पिता, नशीबवान हाये बाळा जन्म तुला देता, नशीबवान हाये बाळा जन्म तुला देता. हे बालपणीची आठवण येता, बालपणीची आठवण येता, अश्रू वाहिले रे, देशाचं रक्षण करता काळ आला रे, देशाचं रक्षण करता काळ आला रे, देशाचं रक्षण करता काळ आला रे. हे मेरे वतन के लोगो जरा कम भरन पानी, अरे जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो रे कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी. हम जिएंगे और मरेंगे, हे वतन तेरे
बस उनकी शहादत में, झुके सर बस उनकी शहादत में, जो शहीद हुए हमारी हिफाजत में, जो शहीद हुए हमारी हिफाजत में. आमचं हे सर कायमस्वरूपी ह्या शहीद जवानांच्या चरणी झुकावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा या सगळ्या कारगिल विजय दिन संपन्न सोहळ्यातील सगळ्या माझ्या मान्यवरांना नतमस्तक होऊन सॅल्यूट, फौजीचा सॅल्यूट मारतो. आणि शेवट या ठिकाणी अप्रतिम अति सुंदर संधी तुम्ही दिलीत म्हणून पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पण करतो, साधू संतांच्या चरणी समर्पण करतो, मायबापाच्या चरणी समर्पण करतो, समाजाच्या चरणी समर्पण करतो आणि आई जगदंबा भारत मातेचे सैनिक आजी माजी सर्वांच्या चरणी समर्पण करतो. सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर